बोरिवलीमधील एकसर गावात असलेल्या के डिवाइन लॉन्सवर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईला अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली। लॉन्सचे मालक जिग्नेश भुटा यांनी सर्व नियमांचे पालन करून खासगी जागेवर बांधलेल्या लॉन्सवर महापालिकेने लगबगीने कारवाई करण्याची गरज काय होती? एवढी तत्परता इतर कोणत्याही कारवाई संदर्भात मुंबई महानगरपालिका का दाखवत नाही असा सवालही मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला केलाय। या संदर्भात लवकरात लवकर मुंबई उच्च न्यायालयात महानगरपालिकेची भूमिका स्पष्ट करावी असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत। मात्र कोर्टाने महानगरपालिकेला फटकारलं असलं तरी महानगरपालिकेच्या मुजोर अधिकाऱ्यांच्या विरोधात आपली लढाई आपण रस्त्यावर उतरून लढणार असा इशारा माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिला आहे। कोर्टाने सांगितलं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करा, जे तुमचं नुकसान झालंय त्याचा तुम्ही दावा करा हे सांगितलंय। आणि तिसरा, ज्यांचा लग्न समारंभ होता त्यांचा मान अपमान झाला ते ह्यूमन राईटकडे पण जाणार आहेत ते लोक आणि तेही कोर्टात खटला करणार आहेत। माझी अपील आहे, अशा प्रकारच्या अन्यायाच्या विरोधात लोकांनी आवाज उठवायला पाहिजे, तरच ह्या देशातली लोकशाही टिकेल, आणखीन सुदृढ होईल, मजबूत होईल। फटकारला महापालिकेचा अधिक वकील होता तिकडे, त्यांनाही तुम्ही जाऊन विचारू शकता। आणि मंगळवारी पुन्हा सर्व त्यांना रिपोर्ट द्यायला सांगितलंय, सर्व गोष्टी समोर येणार कोर्टाच्या माध्यमातून। जर कोर्टाची सुट्टी असेल तर असं कुठलेही कॉर्सिव्ह ॲक्शन घेऊ नये। तो ऑर्डर आजही व्हॅलिड आहे। आजपासून कोर्टाची सुट्टी चालू झाली तर त्यांना तोडण्याचा काही प्रश्न येतच नव्हता। तर पहिला तो कंटेम्प्ट होता, कोर्ट त्यांच्यावर भारी होऊन आली। दुसरं, कोर्टाने विचारलं की असं किती मॅटर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही संध्याकाळी ऑर्डर झाला, वॅकेट झाला आणि सकाळी तुम्ही 8 वाजता, ते पण ऑफिस टाईम नसताना तुम्ही तिकडे तोडायला पोचलं। असं किती मॅटरमध्ये तुम्ही एवढे फास्ट ॲक्ट केले आहे? याच्यामध्ये तुमची मेलाफाई जी आहे काहीतरी याच्यामध्ये दिसून येते। म्हणून तुम्ही एक डिटेल ॲफिडेविट फाईल करा की कुठल्या परिस्थितीत तुम्हाला एवढी इमर्जन्सीमध्ये तोडण्याचे हे प्रयत्न तोडण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।